आजी आजोबा आणि नातवातलं एक आगळं नातं. काय म्हणायचं ह्याला? दुधावरची साय. 12 आण्याची भाकरी मला जगवेल आणि 4 आण्याचा फ्लॉवर विल टीच मी हाऊ टू लिव्ह. वाह, ते सगळं ठीक आहे, पण हे 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 काय? कसा दिसतोय सांग? शिवग्यातलं सोल. जनरेशन गॅप पुसट करत मनामनात हळूवार दाटत जाते दुधावरची साय. इथं महत्वाचं काय? आजीने केलेले पोहे खाणे. ते खा. हे काय? एकाच थाळीत आम्ही दोघांनी खायचं. तुम्हालाही हवेत का? पुण्यात असल्यासारखं वाटलं नाही. तुम्हालाही हवेत का? हो, खरंच खरंच आणू. जिव्हाळा सादर करीत आहे आनंद म्हसवेकर लिखित आणि दिग्दर्शित दुधावरची साय. छान दिसतेस नऊवारी. काय ग, कुणी शिकवलं तुला नेसायला? नो, रेडीमेड आहे. शिवलेली सलवार शॉर्टची खावायची, नाडी बांधायची, फिनिश. किती सोपं आहे. अगो बाई, नथ सुद्धा आहे. नाक टोचलेलं आहे का तुझं? सापाची आहे. लुक. बघा, लगेच काढून दाखवली पण. लोक आजकालच्या मुली काय हे कपडे घालतात, शी. पण हिच्याकडे बघितलं ना, मला खूप बरं वाटलं. हे आजी, तिचा जन्म अमेरिकेत झाला. इम्पोर्टेड माल दिसतोय. तिकडेच ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि आता इंडियात शिकायला आले. इकडं हा डोकं बिकं फिरलंय का तुझं? अगं, भारतातून लोक अमेरिकेत शिकायला जातात. ही उलटी गंगा आहे. तिकडून इकडे कशाला आली शिकायला? मी इथे संगीत शिकावा आले. काय? संगीत? संगीत असोय? मला हा विषयच कुठला कळला नाही. संगीत कधी मनात माझ्या येते हे जगणे धुंद जगावे, सुख दुःखाच्या उंच झुलावर. आशुतोष गोखले, चैताली धोपटकर, कुलदीप पवार आणि फैयाज अशी 2 जनरेशन्स ही दुधावरची साय साकारतात. मनात माझ्या येते हे जगणे धुंद जगावे, सुख दुःखाच्या उंच झुल्यावर, सुख दुःखाच्या उंच झुल्यावर खुशाल येते झोके घ्यावे. कधी मनात माझ्या येते हे जगणे धुंद जगावे, कधी मनात माझ्या येते हे जगणे धुंद जगावे. या नाटकाची खासियत अशी आहे की म्हणजे नाटक म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात जो एक विषय आहे की ह्याच्यात घटना घडल्या पाहिजेत. तसं फारशा घटना घडत नाहीत, नाट्यमय घटना घडत नाही आहेत या नाटकात. पण या नाटकातून एक सुंदर मेसेज जो आजी आजोबा, नातू नात यांच्यामधलं जे नातं आहे. आणि आत्तापर्यंतचं लोकांचा असा समज आहे की गॅप, जनरेशन गॅप आहे वगैरे. तर मला असं स्वतःला वाटलं हे नाटक वाचल्यानंतर की जनरेशन गॅप कदाचित आमच्या आणि आमच्या वडिलांच्या किंवा माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांच्यात असू शकेल, पण आत्ता ही जनरेशन गॅप नाही आहे. तुम्ही प्रेमाविषयी एवढ्या ऑथॉरिटीने कसं बोलताय? कारण मुला, मी सुद्धा प्रेम केलंय. मी सुद्धा प्रेमात पडलोय बरं का रे. तुम्ही? अरे, मेलेल्या उंदराकडे बघितल्यासारखं काय करतोस? एवढा माणूस मी. तुम्ही? अरे तुम्ही म्हणजे काय? मी काय प्रेम करू शकत नाही काय? आजोबा, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे मला प्रश्न पडला की कधी, आणि मुख्य प्रश्न म्हणजे काय तर कोण होती ती जी तुमच्या प्रेमात पडली? काय काय कोण? सांगतो. सांगा. आजीला सांगणार नाहीस ना? अजिबात नाही. एवढ्या शपथ? शपथ. म्हणे तुझी आजीच होती रे. या नाटकाचं विशेष म्हणजे लोकांना असं वाटतं की हे विनोदी नाटक आहे, पण तसं म्हणायला गेलं तर हे विनोदी असं म्हणता येणार नाही. एक वेगळा विषय या आजकालच्या जनरेशनचं नाटक. कारण त्यांना जे करायचं असतं आजकालच्या जनरेशनला, त्याच्या खरं म्हणजे मोठ्या माणसांनी खो घालू नयेत. ए आजी, मला म्युझिक आवडतं का? आवडतं ना तुला म्युझिक? मग माणसांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच करिअर करावं. नाही, पण मला अमेरिकेलाही जायला आवडेल. अरे मला खात्री आहे रे, तू प्रॅक्टिकलच विचार करणार. नाही, मला तुम्हा दोघांचंही पटतंय.
म्हणजे माणसाने आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करिअर करावं. आज यू आर राईट. आणि आजोबा यू आर ऑल्सो राईट. वन शुड बी प्रॅक्टिकल नाव. आजी आजोबांचं त्यांच्या नातवांवर असलेलं प्रेम आणि त्यांच्या नातवाचं आयुष्यात भलं व्हावं म्हणून ते कुठच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात. त्यांना केवळ मदत करण्यासाठी, मग ते कुठच्याही मार्गाने असू दे, पण आपल्या नातवाचं शेवटी भलं कसं व्हावं ह्याचाच ते कायम विचार करत असतात. आणि त्यासाठी त्यांची धडपड, त्यांची मेहनत, जे त्यांच्या मनाला कदाचित पटत नसेल तसंही कधी कधी वागून नातवाचं मन वळवणं एखाद्या चांगल्या गोष्टीकडे किंवा त्याचं चांगलं भवितव्य घडावं यासाठी, हे सगळं मला एकूण लक्षात आलं हे नाटक करताना. काजो, म्हणजे तू जावं लागणार मनीष. हो, तुला एक दिवस परत जावं लागणार आहे हे मी विसरलोच होतो. व्हॉट अबाउट यू? माझं काय, मला म्युझिकमध्ये करिअर करायचं आहे, तुला माहिती आहे. काय करू अमेरिकेला जाऊन? पण हे माझे मम्मी पप्पा, आमचे आजोबा, यांना कोण सांगणार? ते मला इथे इंडियात राहायलाच देणार नाही. यू नो, मलाही आवडलं असतं इथे करिअर करायला, बट इवन माय मॉम डॅड सेज अमेरिकेला परत. आय कांट हेल्प इट रे. काजो, तुझ्याशिवाय मी माझं म्युझिक इमॅजिनच करू शकत नाही. एकत्र कुटुंब पद्धती नाही आहे, त्यामुळे आजी किंवा आजोबा हे नातंच राहिलेलं नाही आहे. आणि ते नातं लोकांच्या समोर यावं ह्या दृष्टिकोनातून मी हे नाटक आणलेलं आहे. आणि हे नाटक दुधावरची साय वाचल्यानंतर कदाचित लोकांना असं वाटत असेल की हे फक्त वयस्कर लोकांचं नाटक. तसं नाही आहे. हे खरं तर कॉलेजला जाणाऱ्या तरुण मुलांचं नाटक आहे. आजोबा, आजोबा, अजून आहे, मी ग्रेट आहे पण आहे. आजोबा यू आर ग्रेट. काजोला पटवायला तुम्ही मला 7 नंबरचा फॉर्म्युला का सांगितला मला कळलंय. का का कारण संगीतात 7 सूर असतात. त्या बोमला नाही, मला आता कळलं. आणि म्युझिक माझ्या रक्तात आहे. म्युझिक माझ्या श्वासात आहे. म्युझिक. आजोबा यू आर ग्रेट. आजोबा यू आर ग्रेट. सध्याच्या पोस्ट मॉडर्न तरुणाईचं मागच्या पिढीशी जुळत जाणारं हे अनोखं नातं तुम्ही जरूर पाहायला जा.